आज आपण PNG ज्वेलर्स मध्ये वाट्या मणीचं पेंडेंटचं स्पेशली कलेक्शन पाहणार आहोत. फार सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे इथं. अगदी 1.5 ग्रॅम पासून इथं छोट्या छोट्या साईज मध्ये तुम्हाला वाट्यांचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे, किंवा वेगळे पेंडेंट पण तुम्हाला असे थोडेसे अँटिक पेंडेंट पण पाहायला मिळणार आहेत. फार सुंदर कलेक्शन आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला आजचं कलेक्शन पण आवडेल असंच मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. आज आपल्याला वाट्या आणि मणीचे पेंडेंटचं कलेक्शन दाखवण्यासाठी शुभम सर आहेत आपल्या सोबत. शुभम सर, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. तर आम्हाला स्पेशल वाट्या मणीचं कलेक्शन पाहायचं आहे, तर दाखवा आम्हाला एक एक करून. तर जे आहे या वाट्यामध्ये आपल्या 1.5 ग्राम पासून चालू आहे. शॉर्ट गंटसाठी आपण वापर करू शकता. प्लेन वाट्यामध्ये येणार कलकत्ती पॅटर्न मध्ये, त्यावर तास काम केलेलं असणार आहे. सुंदर म्हणजे 1.5 ग्राम पासून चालू आहे, 22 कॅरेट मध्ये येतील. शॉर्ट गंटसाठी तुम्ही वापरू शकता, नाही का, डेली यूज साठी आपण वापरतो त्याच्यामध्ये. त्या 1.5 ग्राम पासून त्या पूर्ण प्लेन मध्ये येतील. डिझाईन फार सुंदर आहे, याचं नाजूक एकदम मस्त. हो, आणि ह्या अशा वाटीमध्ये त्यामध्ये मीना वर्क मध्ये पण येतील. हा पण 1.5 ग्राम मध्ये येतील. 1.5 ते 2 ग्राम पासून स्टार्टिंग आहे म्हणजे यांची. प्रत्येकाचे डिझाईन वेगवेगळे आहेत. आता हा पूर्ण व्हर्टिकल मध्ये तुमच्या येतील, कलकत्ती डिझाईन्स मध्ये येतील. अजून यामध्ये अशा पण रवे काम केलेल्या वाट्या पण येतात, छोट्या छोट्या बॉल्स करून गोल्डची त्यामध्ये तयार केलेलं असतं. हो, हे ब्लॉसम मध्ये येणार आहे. आपले जे नेकलेस, जे पट्टी मंगळसूत्र असतं ना, त्यावरती मॅच करण्यासाठी ब्लॉसम मध्ये तयार केलेलं असतं. त्याच्यात ह्या पण येतील. मीना वर्क मध्ये अशा लॉंग गंटनसाठी, लॉंग गंटनसाठी असतात, जास्त वेटच्या या मीना वर्क मध्ये भरलेल्या. या जवळपास 7.5 ग्राम मध्ये. हो, 22 कॅरेट येणार आहे. आपण अजून एक पेंडेंट पण आहे. आपण जर कोणाला वाटेमध्ये नको असतील तर थोडं मॉडर्न डिझाईन मध्ये पेंडेंट वापरू शकतात. पेंडेंटचे कमीत कमी 2.5 ग्राम पासून आहे, 2 ते 2.5 ग्राम पासून. हे पण असे लाईट वेट मध्ये सुंदर पेंडेंट येतील. मीना वर्क भरलेला असणार यामध्ये पण 22 कॅरेट मध्ये येतील. अच्छा, फक्त सिंगल पेंडेंट. हा, सिंगल पेंडेंट. कोणाकोणाला कसं असतं, वाटेमध्ये ते वापरत नाही, त्याच्यासाठी ऑप्शन म्हणून मग शॉर्ट गंटनसाठी आपण ठेवलेलं असतं, नाही का. 2 शॉर्ट मंगळसूत्रामध्ये पण छोटं पेंडेंट फक्त. पेंडेंट हे वाटेमध्ये वेगळं, पेंडेंट वेगळं. काही अँटिक ज्वेलरी मध्ये पण येतील. हे आपलं सर्व कलकत्ती डिझाईन्स मध्ये ब्लॉसम पेंडेंट आहेत. आणि हे किती वेट पासून आहे साधारण? 2 ग्राम पासून. आता हे 2 ग्राम पासून आहे. 2 ग्रामचे म्हणजे आपल्याला जशी साईज वाढेल तसं वजन पण वाढेल. वजन नाही, आपलं चेन कसं घेतो ना त्यावरती डिपेंड असते, तुम्ही कसं ग्रामचं घ्यायचं. तर आता तुम्ही छोटं चेन घेतली बारीक, तर मग त्याला ठीक आहे. 8-9 ग्रामची चेन घेतली ना, त्याला थोडं 4-5-3-4 ग्राम पर्यंत. जसं आपलं मंगळसूत्र असणार तसं चेनला सुटेबल, चेनला सुटेबल पेंडल घ्यावं लागतं. आता एक सुंदर वेगळा, हा थोडा स्क्वेअर मध्ये, जास्त करून राऊंड असतं ना, मग थोडं वेगळं म्हणून स्क्वेअर मध्ये बनवलेलं आहे. अशा सुंदर डिझाईन असतात, मोर वगैरे रवे काम केलेलं आहे. त्यामध्ये आता अँटिक ज्वेलरी पण आलेली आहे. अँटिक ज्वेलरी कसं, मोठे जे मंगळसूत्र असतं ना अँटिक, ते त्यावरती मॅच होतात. त्यामध्ये सर्व वेगवेगळे वर्क असतं. ऑक्सिडाइज पॉलिश केलेली असते वरती, कुंदन वर्क आहे, मोती वगैरे. हे पण 22 कॅरेट मध्ये अवेलेबल असतं आपल्याकडे. 22 कॅरेट मध्ये. आता वाटेमध्ये ऑक्सिडाइज पॉलिश केलेला आहे, खूप सुंदर कुंदन वर्क असतं आणि ऑक्सिडाइज पॉलिश केलेली असते यांना. असे लॉंग गंटनसाठी सर्व कुंदन वगैरे क्रिस्टल स्टोन मध्ये असणारे. नाहीतर मग आता टेम्पल ज्वेलरी येणार. त्यानंतर हे रेग्युलर झाले, नंतर अँटिक, आता टेम्पल ज्वेलरीचा ट्रेंड असतो चालू कंटिन्युअस, ते पण वापरू शकता. पण हे कसं डेली साठी असते, ऑकेजनली फंक्शन वगैरे साठी वापरले जाते टेम्पल ज्वेलरी. शॉर्ट गंटनसाठी असं वापरलं जातं, लॉंग गंटनसाठी थोडं. हे जे पेंडंट आहेत हे शॉर्ट मंगळसूत्रासाठी पण घेतात का लोक? नाही, शॉर्ट गंटनसाठी थोड्या छोट्या घ्यावं लागतं अशा, आणि लॉंग गंटनसाठी थोड्या मोठ्या. अच्छा, यांचे काय वेट काय यांचं वेट, टेम्पल ज्वेलरीचं वेट थोडं जास्त असतं. 3.5 ग्राम पासून चालू आहे छोट्या वाट्या, तर 10-12 ग्राम पर्यंत आहेत. ते 12 ग्राम मध्ये 12 ग्रामचे. ते डिझाईन्स पाहिली ना अगोदरचे, त्यामध्ये त्यात फक्त पेंडेंट मध्ये सर्व लॉंग गंटनसाठी, शॉर्ट मध्ये नाही. म्हणजे पेंडेंटची साईज मोठी ना सर्व, तर लॉंग गंटनसाठी तुम्ही वापरू शकताय. आता यांची स्टार्टिंग कमीत कमी 8-9 ग्राम पासून आहे. स्टार्टिंगलाच 8 ते 9 ग्राम मध्ये ते 12-13 ग्राम 2 तोड्यापर्यंत येते. पेंडेंट कसं तुम्ही मंगळसूत्राची चेन कशी घेताय ना वरची, त्यावर डिपेंड आहे. लॉंग गंटन जर घेतले नाही तर मग आता इथे बघा असे लावलेलं असतं, त्यावर मंगळसूत्र घेतले तर आपल्याला त्यावर
मॅचिंग होण्यासाठी मग मोठे पेंडंट घ्यावं लागतं. मोठे पेंडंट घ्यावं लागतं. हे टेम्पल ज्वेलरी मध्ये सर्व वेगवेगळ्या शब्द डिझाईन तुम्हाला भेटणार आहे, सर्व मल्टिपल डिझाईन्स. सुंदर सुंदर कलेक्शन आहे. 22 कॅरेट मध्ये असणार आहे सर्व. हे 22 कॅरेट मध्ये. हो, ज्वेलरी जास्त 22 कॅरेट मध्ये, टेम्पल ज्वेलरी सर्व 22 कॅरेट मध्ये. हे कलकत्ती पॅटर्न मध्ये ना पण सुंदर वर्क केलेलं असतं. याचे कलकत्तीचं कसं पूर्ण सर वेगळीच शायनी असते. त्याचं पूर्ण आपल्याला की स्टोन लावलेत पण त्याला तास केलेला असतं त्यावरती. कुठं तास केलेला असतं, कुठं मिरर वर्क पण असतो आतमध्ये रिफ्लेक्शन साठी. आता हे तास केलेलं त्यामुळे स्टोन सारखं चमक देते तुम्हाला. असं वाटतं की त्याला स्टोन लावलेले. आणि प्रत्येक डिझाईन कलकत्तीचं एक असं असतं, प्रत्येक डिझाईन हँडमेड असते, तर प्रत्येक डिझाईन दिसून येते तुम्हाला. प्रत्येकाची एक एक डिझाईन तुम्हाला दिसून येणार डायरेक्ट. त्याची खासियत आहे. पिंजरा पॅटर्न पण असतो त्यामध्ये, जाळीवर जास्त असतं. जाळी रव्याचं काम, बारीक काम केलेलं असतं सगळं. एक एक वस्तू चिटकवलेली असते नाही काय, सगळं एक एक करून हँडमेडने क्राफ्ट करून केलेलं असतं सर्व. तर दुसरी मग ब्लॉसम पण आहे. हे लाईट वेट मध्ये असतं. यामध्ये जास्त वेट असतं. कलकत्तीमध्ये लाईट वेट प्रॉडक्ट नाही. ब्लॉसम मध्ये थोडं जास्त नाही. याचं स्टार्टिंगच आपली 12 ग्राम 13 ग्राम पासून. अच्छा. नंतर मग हे पण येणार ब्लॉसम. आता ओल्ड झालं, ते मॉडर्न डिझाईन आहे कलकत्ती पॅटर्न. म्हणजे त्यातच थोडंसं मॉडिफाय करून पहिले वापरायचे, पहिले पट्टी पॅटर्न मध्ये वापरलं जायचं ब्लॉसम. आता थोडी त्यामध्ये मॉडर्न डिझाईन आली कलकत्ती पॅटर्न मध्ये. पण लोक जास्त घ्यायला कुठं प्रेफर करतात, हे वालं की हे वालं घेतात? नाही, ते आपण डिपेंड ऑन आहे. प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. पण आता जास्त करून आता इकडे चाललंय कलकत्ती पॅटर्नच्या डिझाईन्स मध्ये. फार सुंदर सुंदर डिझाईन आहे कलकत्ती. हे किती साधारण ग्रॅमचं असेल? ते जवळपास 1.5 तोड्यापर्यंत. 15 ग्रामचं आहे. 15 ग्रॅमचं. किती सुंदर आहे, एकदम जाळी काम केलेलं. मस्त एकदम. 22 कॅरेट मध्ये सर्व अवेलेबल असतं. त्यातली पण ते ब्लॉसम मध्ये असतं सर्व. असे जे आहे ना पत्ती डिझाईन्स पहिले पट्टी पॅटर्न साठी मॅच करण्यासाठी वापरले जायचे. अच्छा. सुंदर सुंदर असं आहे. त्यावरती मीना वर्क किंवा प्लेन पण येतात. यामध्ये मीना वर्क भरलेला आहे. कुठे प्लेन असतं, कोणाला मीना पाहिजे नसतं तर मग याचं थोडं वजन कमी असते. यांचं या प्रोडक्टचं वजन जास्त असतं, याचं कमी असतं. डिझाईन मध्ये वजन जास्त आणि यात प्लेन मध्ये थोडंसं कमी. ब्लॉसम प्लेन भरलेलं आहे ना पूर्ण, सॉलिड सारखं असतं. हे पत्र्यासारखं असतं पातळ. हे पातळ असतं. हे पण वाचण्याची शक्यता असते थोडीशी, लवकर खराब होतो. म्हणजे तसं हे एकदम भरीव आणि भरीव आणि म्हणजे वापरायला चांगलं असतं. जे डिझाईन कसं असतं दिसून येते पूर्ण. याच्या एवढे डिझाईन दिसून नाही येणार तुम्हाला. डिझाईन बघा ना, डिझाईन मध्ये भरपूर फरक असतो दोघांच्या पण. इथे समजेल तुम्हाला दोघांमध्ये पेंडेंट मध्ये. ब्लॉसम आहे कलकत्ती पॅटर्न मध्ये. डिझाईन याची तुम्हाला पूर्ण समजून येते. एक एक डिझाईन तशी आत नाही तेवढी. आता आपण पाहिलंच होतं ते टेम्पल ज्वेलरी मध्ये वाट्या, म्हणजे मीडियम साईज मध्ये. शॉर्ट गंडासाठी पण आपण वापरू शकतो. शॉर्ट गंडासाठी अशा छोट्या वाट्या वापरू शकतो. थोडं लार्ज मोठं मंगळसूत्र घेतलं मोठं तर त्यासाठी लार्ज वाटी. कमीत कमी असे 12-13 ग्राम पासून चालू होते टेम्पल ज्वेलरी लार्ज साठी. खाली इथं क्रिस्टल स्टोन लावलेलं असतात. आता इथं रेड व्हाईट आहे, कुठे कुठे रेड ग्रीन पण असतात. 2 कॉम्बिनेशन मध्ये ते अवेलेबल असतात. जास्त डिझाईन म्हणजे क्रिस्टल मध्ये प्लेन असतात किंवा खाली हे पण असतात गोल्डचे मणी. कुठे क्रिस्टल असतात किंवा ग्रीन असतात किंवा प्लेन गोल्डचे मणी वापरले असतात. 3 डिझाईन मध्ये. छोट्या छोट्या वाट्या किती ग्रामच्या? छोट्या वाट्या आपल्या चालू होतं 3.5-4 ग्राम पासून शॉर्ट गंडांसाठी. आणि लार्ज गंडांसाठी अशा येणार 7-8 ग्राम पर्यंत. म्हणजे हे क्रिस्टल जे असतात ते हे फक्त पिंक आणि शक्यतो ग्रीनच येतात की त्याच्या व्यतिरिक्त पण नाही? याच्यामध्ये ग्रीन आणि रेड दोनच कॉम्बिनेशन असतात. नाही तर मग डायरेक्ट प्लेन गोल्डचे बॉल असतात. 3 व्हरायटी मध्ये अवेलेबल. कुठं कुठं आपल्या 3 जास्त करून अवेलेबल असतात डिझाईन्स. हे पण फार मोठे आहे. हा, लॉंग गंडांसाठी येणार तुम्हाला वाट्या. ह्या किती ग्रामच्या येतील सर? जवळपास ते आहे ना 1.5 तोड्याचे. 15 ग्राम मध्ये. 22 कॅरेट मध्ये सगळं अवेलेबल. होलमार्क HOD सर्व द्या. हे होडी घाट आता ट्रेडिंगला आहे. होडी घाटची पेंडेंट पण चांगलं वाटतं. होडी घाट मध्ये सिंगल होडी आहे, कुठे कुठे डबल पण होडी असते. डबल मी मंगळसूत्रात पाहिलं की 3 लेअरच्या पण असतात, पण डबलची जास्त चांगली वाटते. आपल्याकडे पण होते एक ते बघा डबल होडी त्याला असं ते मंगळसूत्र येतं. आता हे थोड्या स्क्वेअर मध्ये येणार, कुठं राऊंड मध्ये षटकोनी अलग वेगवेगळ्या डिझाईन मध्ये. सगळं वेगवेगळ्या. कुठं बघा कोरी टाईप डिझाईन याची
खाली 3 बॉल्स लावलेले आहे. ते पण सुंदर आहे. हे किती ग्रामचे मीना वर्क आलेले? हे ब्लॉसम डिझाईन मध्ये येणार. तर याचं कमीत वेट थोडं कमी आहे, 10 ग्राम मध्ये. पूर्ण मीनावर भरलेलं आहे, मोराचं डिझाईन त्यामध्ये आहे. सुंदर सुंदर पॅन्डल आहे. जसं आपण मंगळसूत्र घेऊ त्यावर मॅचिंग होण्यासाठी पेंडंट ठेवलेलं असतं. कारण काय होतं, कोणाला वरची पट्टी आवडते, मग खालचं पेंडंट नाही आवडत, म्हणजे आपण चेंज साठी आपण ठेवलेलं असतं. हे पण बघा, थोडं डिझाईन वेगळी याची पण. राऊंड मध्ये थोडं हाफ राऊंड मध्ये डिझाईन केलेली आहे. टेम्पल ज्वेलरी मध्ये सुंदर डिझाईन येते. इथं क्रिस्टल स्टोन लावलेला आहे, मीनावर पण त्यामध्ये भरलेला आहे. रेड स्टोन न भरता मीना केलेला आहे यामध्ये. कारण की टेम्पल ज्वेलरी मध्ये असतं रेड स्टोन असतो, दुसरा स्टोन त्यामध्ये वापरला जात नाही, त्यामध्ये दिसून सुंदर येतं. हा पण बघा, स्क्वेअर मध्ये सुंदर डिझाईन केलेली आहे. फारच सुंदर आहे. ब्रॉडनेस पण चांगली आहे पेंडंटची, त्यामुळे लॉंग रन सुंदर दिसून येतं. हे पण एक वेगळं हा थोडा वेगळ्या डिझाईनचं टेम्पल कलेक्शन मध्ये स्टोन वर्क पण केलेलं आहे यावरती. किती ग्रामचं आहे? जवळपास 12 ग्रामचं आहे. 12 ग्रामचं. हे दिसायला पण फार असे हेवी वाटतात आहे ना? हेवी, कारण की टेम्पल हीच खासियत, कारण वेट जे आहे ना त्याचं जास्तच असतं टेम्पल ज्वेलरीचं. तुम्ही कुठं पण घ्या, ब्रॉडनेस फार असतो ना, कुठलं पण बघितलं वेट जास्तच असणार यामध्ये. हा पण एक वेगळं पेंडंट आहे. खाली यामध्ये क्रिस्टल स्टोन लावता बॉल लावलेला डायरेक्ट गोल्डची स्टोन, सगळं गोल्डचे येणार तुम्हाला. पूर्ण गोल्डचे. कोणाकोणाला स्टोन वगैरे आवडत नाही ना, ते मला पूर्ण गोल्डची पॉलिश आला. हा पण थोडं वेगळा आहे, राऊंड न केला, थोडा ओव्हल शेप मध्ये पेंडंट केलेला आहे. ते पण चांगलं वाटतं. वेगळं असं थोडं ओव्हल शेप. पण याचं वेट आहे आता, वेट येईल त्याचं 11.5 ग्राम मध्ये येणार आहे. 11 ग्राम 500. हो, हा पण थोडा वेगळा शेप आहे. आपण कलेक्शन चांगलं आहे. 22 कॅरेट मध्ये येणार आहे पण, आणि टेम्पल ज्वेलरी मध्ये. सुंदर सुंदर कलेक्शन आपल्याकडे वाट्यामणींचं. वाट्यामणीचे भरपूर कलेक्शन आहे. जे छोटे छोटे वाट्या आहेत त्या किती ग्रॅम पासून सुरुवात होते? टेम्पल ज्वेलरी साध्या वाट्या जर घेतल्या 1.5 ग्राम पासून चालू आहे. आपल्या प्लेन डेली साठी जर घेतल्या ना वर्टिकल वाटी, तर 1.5 ग्राम पासून आहे. टेम्पल ज्वेलरीची 3.5 ग्राम पासून चालू आहे. पेंडंट जर म्हटलं तर साध्या प्लेन डेली साठी पेंडंट म्हटलं तर 2 ग्राम पासून चालू आहे. आणि टेम्पल ज्वेलरी मध्ये पेंडंट कमीत कमी 8 ग्राम पासून चालू आहे.